नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक पदार्थ नारळी भात बनवूया। त्यासाठी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवून त्यातील पाणी निथळून घेतलं। कढईत 2 चमचे तूप गरम करून यात लवंग, दालचिनी आणि वेलची घालून परतून घेऊ। मग यात धुतलेले तांदूळ आणि 2 कप पाणी, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस घालून भात शिजवून घ्यायचा। पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर पहा। मस्त मऊ मोकळा सुटसुटीत भात तयार झाला। पॅन मध्ये तूप गरम करून यात गूळ घालून गूळ वितळून यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून मिसळून घेऊ। मग यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून हे गूळ नारळाचं मिश्रण भातावर घालायचं व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं व यावर झाकण ठेवून 2 मिनिटं याला छान दणदणीत वाफ द्यायची। तयार झाला मस्त गरमागरम मऊ मोकळा सुटसुटीत नारळी भात। आवडली ना रेसिपी? चला मग पटकन सबस्क्राईब करा।